कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला मैत्रिणींना वेळ कधी मिळतो एकमेकींसाठी? आम्ही 6 महिन्यातून पण मिळतो, कधी 4 महिन्यातून पण मिळतो। मला वाटतं आम्ही भेटायला पण वेळ काढतो, मिळत नाही। हो, कारण कसं आम्हाला आहे ना धमाल करायची असते, कधीतरी कुठे जरी जाऊ आणि एन्जॉय करायचा। एन्जॉय सगळे वाटत नाही, आम्ही एन्जॉय नाही केल्यामुळे ना वेळच मिळत नाही, मग काढावाच लागतो तो कसाही करून की नाही आपण तुमच्यात कधी अबोला झालाय? हो हो, कुणाकुणात झालाय? विचार मॅच होत नाही काही वेळेला। नाही कुणाकुणात लक्षात राहिलेला अबोला आहे? मनीषा आणि रंजना। मनीषा म्हणजे तुम्ही आणि रंजना म्हणजे तुम्ही। काय झालं होतं? आम्ही अलिबागला गेलेलो फिरायला, तर हे सगळे गेलेले राईट साइडिंगला। आम्हाला बॅगा सांभाळायला दिलेल्या होत्या की तुम्हीच बॅगा सांभाळा, पण म्हटलं यांना किती टाइम लागतो यायला किती नाही माहित नाही। आम्हाला दोघींना इच्छा झाली हायस रायडिंग करायची। आम्ही गेलो, तिथे एक आजी होत्या, त्यांच्याकडे त्यांना सांगितलं आम्हाला व्यवस्थित फक्त बॅगा लक्ष ठेवा। आम्ही गेलो, हे आले त्याच्यानंतर आणि ते आजीकडनं बॅगा घेत आहेत, त्यांना बॅगच देत नाही ती आजी, बोलते मी पोलिसांना बोलेल, तुम्ही नाही दिलेल्या हे लोक चोर आहे म्हणून यांना वाटलं त्या आजीला गेलो होतो, आम्हाला माहितीच नाही। आम्ही पॅराशूटला आम्ही 4 जणी गेलो पॅराशूटला गेल्या? आरती, राखी, धनश्री आणि मी, आम्ही 4 जणी गेलो। हे बघता आम्हाला पाण्याची भीती वाटते, म्हटलं तुम्ही नका येऊ, मग थांबा इथेच। आम्ही सांगितलं आणि यांच्याकडे बॅगा दिल्या। आता हे आम्हाला माहिती नाही की यांनी आमच्या बॅगा त्यांच्याकडे दिल्या। आम्ही मस्त पॅराशूट राईड करून आलो, हे आम्ही बघतोय यांना शोधतोय, हे दिसत नाहीत आम्हाला। बॅगा बघतोय, बॅगा तर इथे दिसतात, मस्त गेलो आम्ही बॅगा घेण्यासाठी। ती आजी म्हणते हातच लावायचं नाही, चोर आहेत हातच। मी पोलिसांना बोलवते आत्ताच्या त्यांनी यांना बघितलं नव्हतं, आम्हाला आमच्या बॅग ओळखून गेलो की आमच्या बॅग इथे आहेत म्हणून। त्या आजीला मानलं पाहिजे। त्या बॅगांच्या मालकीन ह्या दोघी आहेत आणि ह्या 4 चोर आहेत आणि ह्या चोरी करून त्या बॅगांमध्ये सगळं सामान हात लावून देणार। आणि मग तुमच्या आहेत ना त्या बॅगा, तर त्या दोघींना समोर आणा। आता त्यांना शोधणार त्या घोड्यावर बसत आल्या आणि विचारतात आम्हाला काय झालं आणि जाम आमचं वाद झाले। म्हटलं तुम्ही दोघींनी आम्हाला असं केलं की पोलिसांच्या ताब्यात देण्याची वेळ आली। तुमच्या घरी कधी आपापसात वाद होतात मिस्टरांबरोबर? हो, नेहमी सारखेच, त्यासाठी सॉरी मागते मी सगळ्यांना। नेहमीच होतात। थोडे तिकडे काय ऑफिसला झालं म्हणजे दवाखान्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा कोणी सर ओरडले तर घरी येऊन मग त्यांच्यावर राग काढायचा, त्यांना ओरडायचं, असं असतं। मी पण माझ्या मिस्टरांसोबत म्हणजे आम्ही ऑफिसचं, मुलांचं किंवा शेजाऱ्यांचं, ट्रेनचं, रिक्षाचं सगळं आणि त्याच्यावरती असं आहे आमचं। माझे मिस्टर असतात इथे, माझे मिस्टर आउट ऑफ कंट्री असतात। कुठे असतात ते? आता व्हिएतनामला आहेत, त्यांचं साईट वर्क असतं, ते सिनियर इंजिनियर आहेत। मध्ये आले होते ना ते? हो, आताच येऊन गेलेत। कधी? 8-10 दिवस झाले, 13 तारखेलाच गेलेत ते व्हिएतनामला। येतात किती दिवसांसाठी? त्यांचं कसं आहे, साईटचं काम कम्प्लीट झालं जसं, मग ते जसे रिटर्नचं तिकीट असतं मग ते येतात रिटर्न। नाही पण इथे किती दिवस होते आता? असं फिक्स नसतं त्यांचं। आता किती दिवस होते? आता तरी होते 15-20 दिवस होते। त्यांना कधी जाईन असं झालं? खरंच बोलतात, मी इथं असतो ना खूप वैताग देते, त्यापेक्षा मी तिथं गेलेलंच परवडतो। तुम्हाला हो की नाही? मलाही आता व्हिएतनामला जावं असं वाटायला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।